बघा मी विनंती करतो दोन्ही टीम्स एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवा. अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. बॅटर्सची देखील नावं आमच्यापर्यंत नाही आहेत. गोलंदाजाचं देखील नाव आमच्यापर्यंत नाही आहे. सध्या सगळीला संकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि त्यांचे आय थिंक छोटे बंधू देखील स्कोरिंगसाठी येतात कधी कधी. ते मी विचारात पडलो की खरं तर दोघांना पाहिलं मी विचारलं ट्विन्स आहेत का, पण तसं काही नाही आहे. मॅचकडे आपण वळूया. एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्यापर्यंत आली. हा बॉल सोडून दिला आणि बॅटर एक्झॅक्टली प्रशांत तर बॉल फील्ड झाला नसता तर बाउंड्री लाईनवरती जाऊन फटका खेळले असते, पण खेळलेच असते. ज्या प्रकारे प्रशांतचा तो अटेम्प्ट होता. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. पॅनवरती बॉल होता. एक्झॅक्टली जर आपण विचार केला मला असं वाटतं टू बी ऑनेस्ट सरळ बॅटने खेळलं असतं तर बेटर रिझल्ट मिळालं असतं, बट डॉट बॉल तर पण येतो. कारण बघा काही ज्या चर्चा आता फक्त कॉम्बॉक्स पुरत्या मर्यादित आहेत. ग्राउंडमध्ये परिस्थिती वेगळी असते आणि काय जबरदस्त फटका आला. नो बॉल देखील आगे, चौकार देखील आगे, मिळतील या 5. दोनच चेंडू झालेत. 3 झालेत, माफी सुद्धा 3 झालेत. एक डॉट बॉल देखील आहे. बघा मॅच बॉल रिटर्न आलाय. येस नो बॉल आहे. 3च चेंडू झालेत. शुभम शिंगरे यांची या सामन्यामध्ये बॅटिंग कदाचित करण्याची संधी त्यांना मिळू शकली असती, बट ते आउट ऑफ कव्हरेज क्षेत्र दिसतात. पॅनवरती बॉल होता. आताही दिशा खराब आगे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्रा सासाक्याने टीम टोटल आता 16 ऑन द बोर्ड. ड्राईव्ह केला. गॅपमध्ये बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनचा पलीकडे. ड्राईव्हचे फटके आपल्याला निरंतर पाहायला मिळालेत. पॅनवरती बॉल होता. आता दिशा देखील खराब आगे. चौकार देखील आगे. टोटल मिळतील या 5 मिळतील आणि या 5चा साक्याने स्कोर कार्ड आता 25 ऑन द बोर्ड. 25 धावा फलकावरती आहेत. आता आणखी एक ड्राईव्हचा फटका. इथे मिळतील 4. स्कोर कार्ड 29 आणि पहिला षटकाचा खेळ अजूनही समाप्त झाला नाही. एक बॉल अजूनही बाकी आहे. 29 झालेले आहेत आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 33 धावा आणि पहिलं षटक समाप्त. 6 चौकार जरी दिले असते तरी सुद्धा 24 झालं असतं. तिथेही 9 कमी पडल्या असता, पण आता 33 आलेल्या आहेत. 500 रुपयाचं कॅश प्राईज आगे. 6 मध्ये जर 5 चौकार संकेतच्या बॅटमधनं येतात तर पहिलाच बॉल बीट झालाय संकेत. संकेत स्ट्रायकिंग एंडला आहे आणि इथे रनआउटची शक्यता आहे आणि रनआउट झालेत की नाही. बॅटर तर निघालेत आणि चेक केले जर संकेत वेट करा. कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत थांबा. येस OUT बॅटर आउट. संकेत विषयी चर्चा होणारच होती, बट चर्चा आधी संकेत डगआउटमध्ये पोहोचलाय. स्पेशली 4 वर्ष त्याने क्रिकेटचं प्रशिक्षण पुणे येथे घेतलंय. ही माहिती माझ्यापर्यंत आली, बट ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी संकेत डगआउटमध्ये पोहोचला. खरं तर महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 4 मध्ये प्रत्येकी भारताच्या कानाकोपऱ्यामधनं खेळाडू आलेत. आता वाईड यॉर्कर इथे पडता धडता बॉल फील्ड केला. आमच्या ऑफिशियल स्कोरर सोबत अंदमान निकोबारवरनं आलेत. शंभू डॉन स्पेशल अर्जंट फ्लाईट बुक करून या स्पर्धेसाठी ते पोहोचलेत. त्यांची तर बातच वेगळी आहे. ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने चौकार येतोय. नो बॉल देखील आगे. 5 धावा मिळतील आणि या 5 धाव्यांच्या मदतीने टीम टोटल आता आणखीन एक ड्राईव्हचा फटका. आणखीन येतील 4. 43 धावा झालेल्या आहेत. 43 धावा
स्कोर कार्ड वरती आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा. 47 धावा धावफलकावरती. आज देखील शेड्यूलला आपण थोडी उशिराने सुरुवात केली आणि त्या 3 तासांची भरपाई मला असं वाटतं सकाळी आज 5 वाजेपर्यंत आपण नक्कीच करूया. फुल टॉस आगे, बॉलर बॅक स्ट्रोक, डॉट बॉल दरम्यान येतोय. ऑन ड्राईव्ह केला मिड विकेटला, गॅप मध्ये बॉल, हा देखील जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक चौकार आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झाला. अवघ्या 51. जयशंकर टी स्टॉल ओपन झालाय. साळवी यांचा तो टी स्टॉल आहे. ज्या कोणाला चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तिथे पोहोचा आणि आमच्यासाठी देखील 4 कप पार्सल घेऊन या. इम्प्रोवाइज करायचं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं बट बॅट अँड बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाही. डॉट बॉल दरम्यान येतोय. पायावरती बॉल आता आदलला. सिंगल घेतली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आगे धावपड एक सध्या सगळीला 4च्या मदतीनं टीम टोटल 53 ऑन द बोर्ड. 53 धावा धावफलकावरती. आणि आता मिळतील 5 धावा. इनसाइड एज आणखीन 4. जिथे बॅट मारतोय प्रश्न तिथे बॉल चौकारच जातोय. आणखीन 4 धावा येतात. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केला, आणखीन एक चौकार आणि या 4 सामधीने टीम टोटल आता 66 धावा झाला. आणि आता त्यामध्ये आणखीन 5 ऍड करा. 71. 71 धावा धावफलकावरती. जलद गतीने रन्स येतात आणि सध्या सगळीला बॅटरी रिचार्ज करून आल्यानंतर 100 डॉन जोडले गेले. सध्या सगळीला ते क्रीडांगणाचा आढावा घेतात. उद्याच्या दिवसामध्ये तेही नॉकआउट मॅच खेळणार आहेत. चौकार आणखीन एक आला. स्कोर कार्ड 75 आहे. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण विचार केला तर अजूनही या ओव्हरमध्ये बॉल बाकी आहे. खेळ समाप्त झाला 3 ओव्हरचा. 75 3 ओव्हरचा अखेरता 75 धावा धावफलकावरती आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ राखला. ऑन ड्राईव्ह केला, चांगली फिल्डिंग, रनआउटची शक्यता. आता रनसाठी निघालेत आणि शेवटचा बॉल तो देखील येतोय चौकार आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. अवघ्या 4 षटकांचा आणि 4 षटकांचा अखेरता रन्स. .94 झालेले आहेत. 94 धावा धावफलकावरती. 116चा रेकॉर्ड अजूनही कायम आहे टायगर्सचा. 4 आता येतील. नो बॉल देखील आहे. आता या 5 आणि स्कोर कार्ड आता 99. 99 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल चांगला अडकला. ड्राईव्ह केला आणि फटका जबरदस्त. 4 आणखीन येतात. स्कोर कार्ड आता 103. 103 धावा स्कोर कार्ड वरती. त्यामध्ये आता आणखीन 4 ऍड करा. 107 धावा झालेल्या आहेत. 116चा उच्चांक आहे आणि तो रेकॉर्ड इथे ब्रेक होण्याच्या मार्गावरती नक्कीच दिसतोय. याआधी असं वाटलं होतं, मला आठवतं 112 धावा याआधीही बनवण्यात आलं होतं आणि सध्या सगळीला आता इथे रेकॉर्ड तुटण्याची दाट शक्यता आहे. आणखीन एक चौकार आणि स्कोर कार्ड या 4चा साख्याने आणि बॉल बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत.
111 झालेल्या आहेत आणि आता दिशा खराब. आता 112, 116 उच्चांक आगे, 112 पर्यंत जर पोहोचलेत आणि आता झालं 116. बरोबरी झाली. टायगर्सनं 116 बनवला होता, सह्याद्री वॉरियर्सनं 115 बनवला होता आणि आता 116 बनवलेला आहे स्वराज्य महाबळेश्वरने आणि सिंगल काढली आणि या पर्वामधला उच्चांक बनवलाय 100. आता ओव्हर थ्रो देखील झाला. फर्स्ट ऑफ ऑल अंपायरसाठी आपण वेट करूया. सिंगल झाली प्लस ओव्हर थ्रो, टोटल मिळतील. सर टोटल किती आहे त्या? टोटल किती रन्स? एकशे 22 धावा बनवण्यात आला आणि एक नवीन रेकॉर्ड सेट केला स्वराज्य महाबळेश्वर टीमने. ऑन बोर्ड आपल्याला पॉइंट्स टेबल पाहायला मिळतोय. या ग्रुपमधनं जर आपण पाहिलं तर RRCC माचुतर संघ ऑलरेडी क्वालिफाय आहे. 5 मधनं 4 सामने त्यांनी जिंकले. स्वराज्य महाबळेश्वर संघ हा सामना खेळतो आणि 122 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत आणि हा सामना ते कितीच्या फरकाने जिंकतात याच्यावरती भरपूर साऱ्या गोष्टी निर्भर आहेत. कारण सुलवाडा भिलार संघ सध्याच्या घडीला प्लस 3.78 त्यांचा NR आहे. बट या सामन्यामध्ये ना जितक्या रन्स हव्या होत्या तितक्या रन्स तर बनवलेल्या आहेत. बट किती फरकाने जिंकतात यावरती क्वालिफिकेशन आता डिपेंड आहे. टार्गेट आहे 1 2 3. 1 2 3 चा टार्गेट आहे. पगलास बॉल दरम्यान डॉट येतोय आणि या सामन्यावरती भरपूर काही निर्भर आहे टीम स्वराज्य महाबळेश्वरचं की उद्या प्रमुख अतिथी म्हणून यायचं की खेळाडू म्हणून यायचं या सामन्यावरती भरपूर काही डिपेंड आहे. डॉट बॉल आला आणि या सामन्यावरती भरपूर काही निर्भर आहे आणि सध्या सगळीला रन्स तर चांगल्याच बनवलेल्या आहेत. या सामन्याप्रमाणे बनवलेल्या आहेत. डॉट बॉल आणखी निघालाय. इंटरेस्टिंग ही मॅच आहे आणि सामना संपल्यानंतर पॉइंट्स टेबल पाहणंही इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल स्वीपचा फटका खेळायचा होता आणि खीन एक डॉट बॉल आलाय. चार निर्धाव आलेत या ओव्हर मध्ये आणि आता बॅटर झालेत हिट विकेट. आणि प्ले डाऊन झाले बॅटर बट नो बॉल आहे. आता ड्राईव्ह केला फिल्डर आहेत तिथे. डॉट बॉल दरम्यान येतो. आता ड्राईव्हचा फटका चौकार येतोय आणि नो बॉलचा इशारा याला. या 5 मिळतील. पाच धावा येत आहेत. समीकरण फार अवघड आहे कारण जर आपण विचार केला तर 1 2 3 करायचं 123 धावेंचं लक्ष आहे. आता यस्टनचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट सफलता.
आता फ्लिकचा फटका चौकार आला. पुढील सामन्याचा टॉस अजूनही बाकी आहे. आणखीन एक चौकार. यानंतर होणारा सामना टीम मराठा टायगर्स आणि त्यांचा विपक्षामध्ये जेम्स स्पोर्ट्स भेकवली असा सामना. यानंतर दोन टीमचे कॅप्टन्सला या टॉससाठी आपण बघा. खरं तर जर आपण विचार केला तर आणखीन एक चौकार येतो बघा. जी गोष्ट मी सांगत होतो पॉइंट्स टेबल विषयी, पुन्हा एकदा तो पॉइंट्स टेबल आपण शो करूया थोड्या वेळानंतर. आता इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता कारण भरपूर काही डिपेंड भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. सर नो बॉल आहे का? नो बॉलचा इशाराही आला आणि आणखीन एक चौकारही आला आणि हा देखील नो बॉल. या की मिळतील 5. जयशंकर टी स्टॉल वरनं स्पेशल चहा आला. आणि महाबळेश्वरमध्ये जर आपण आहात आणि इथे जर तुमचे चांगले मित्र आहेत तर तुम्हाला सकाळी 4 वाजता देखील शाही नजराना मिळू शकतो. खास बात आहे. पाहुणचारामध्ये कधी कोणती कमी ठेवली नाही आहे आमच्या सर्व जे महाबळेश्वरचे आमचे मित्र आहेत त्यांनी. फुल टॉस ऑन साईडला फटका आणखीन एक चौकार. बघा या क्षणाला 123 धावांचं टार्गेट ठेवल्यानंतर ॲडव्हान्टेज होतं की जर तुम्ही कमी टोटलवरती अपोनंट टीमला थांबवतात तर नेट रन रेट बूस्ट होऊ शकला असता. पण सध्या सगळीला ज्या गतीने रन्स येतात, रन्स आता 34 झालेले आहेत आणि खेळ दरबार समाप्त अजूनही झालेला नाही आहे. एक बॉल बाकी आहे. शिंदे सर दोन्ही स्कोरर सांगतात एक बॉल बाकी आहे. आता शंभू डॉन देखील नाही आहे की डाऊट घेऊ. स्कोरर दोन्ही ऍक्टिव्ह आहेत. एक बॉल बाकी आहे. दोघे तेच सांगतायत. तुमच्या कन्फर्मेशन साठी आम्ही प्रत्येकी बॉलही सांगू शकतो. शंभू डॉन असता तर थोडा आपण विचार केला असता. आणि आता पायावरती बॉल धरलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय. षटक समाप्त. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड 34 वरती. पॉइंट्स टेबल पुन्हा एकदा आपण दाखवूया ज्या गोष्टीची चर्चा मी करत होतो मगाशी. खरं तर जर आपण विचार केला या ग्रुपमध्ये सुलावाडा विला टीमसाठी महत्वाची गोष्ट काय की +3.78 वरती आहेत आणि कॅल्क्युलेशन NNRRचं फार किचकट असतं. त्याने विचार केला तर मला असं वाटतं की फारच मोठा विजय या सामन्यामध्ये हवा आहे. आणि जर असे फटके येतील तर कुठेतरी ना आता क्वालिफिकेशनचा जो रस्ता आहे ना तो सध्या सगळीला स्वराज्य महाबळेश्वरसाठी बंद करण्याच्या मार्गावरती टीम घोटेकर. चौकार आणखी निघाला. 38 धावा फलकावरती. आता बॉल हवेमध्ये आगे. बॅटचा संपर्क नाही आहे. बॉडीवरती बॉल लागला होता. डॉट बॉल दरम्यान येतोय. अजूनही 4 चेंडू या ओव्हरमध्ये लागलेले आहेत आणि खरं तर घोटेकर टीमने देखील ठरवलं की जाता जाता तुम्हाला देखील आम्ही सोबत घेऊनच जाऊ. 5 धावा आणखीन येतात. मोस्ट ऑफ टाइम्स जेव्हा NNRR कॅल्क्युलेट केलं जातं ना काही टीम्स जाता जाता दुसऱ्या टीम्सला देखील सोबत घेऊन जातात आणि सध्याच्या घडीला ते काम करण्याच्या मार्गावरती घोटेकर संघ आहे. आता हिंदी मधला एक मला डायलॉग आठवला नीरज. हम तो डुबेंगे सजना तुमको लेके डुबेंगे. आणि ती कहावत अगदी करेक्ट इथे सूट होतं आगे ज्या प्रकारे खेळ चाललाय. आणि आणखीन एक चौकार. आणि जशा जशा रन्स येत आहेत तसं तसं क्वालिफिकेशन स्वराज्य महाबळेश्वर टीम पासून दूर चाललंय. कारण बघा 123 धावा या सामन्यामध्ये बनवणं अगदी रन्स कुठेच कमी नाही आहेत. जितक्या हव्या होत्या तितक्याच बनवल्या आहेत. बट बॅटर्स देखील ना दुसऱ्या बाजूने घोटेकरचे हार मानत नाही आहेत. चौकार आणखीन एक. आणि अजूनही या ओव्हरमध्ये आदित्य बॉल 1 राहिला आणि इथे येईल विकेट. विकेट येईल. टॉस आपण करूया. पुढील जो सामना 2 टीमचा कॅप्टनलाही मी अगोदरच इन्व्हाइट केलं. मराठा टायगर्स एका बाजूने खेळणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने JM स्पोर्ट्स भेकवली. चला 2 टीमचे कॅप्टन पोहोचा तिथे. सागर दादा टॉस करून घ्या आणि स्कोर कार्ड आहे रन्स
51 आणि खेळ लागला अंतिम 12 चेंडूंचा. बघा नो डाऊट हा सामना स्वराज्य महाबळेश्वर संघ जिंकणार आहे, त्यामध्ये कोणतीही शंका तर राहिलेली नाहीये. बट प्रश्न काय होता की किती फरकाने जिंकतात. विकेट आतापर्यंत जर आपण पाहिले 3 गेलेत, 2 विकेट आणखीन येतात. बट ते किती लवकर येतात अथवा 12 चेंडू जर इथे बॅटर फेस करतात तर आणखीन वेगळी गोष्ट आहे. पहिलाच बॉल डॉट आला. हळक्या हाताने खेळले तर आणखीन एक चौकार. कारण बघा गोटेकर संघाला गमवायला काहीच नाहीये. आणि जेव्हा गमवायला काही नसतं तेव्हा विचार करण्याची गरज नसते. आता पहा व्हाईट बॉल +4. आता येतील या 5. कारण महत्वपूर्ण हा सामना होता. 123 धावा बनवल्याही होत्या आणि कुठेच रन्स कमी नव्हत्या. मी तर म्हणेन की पुरेपूर तुम्हाला नेट रन रेट बूस्ट करण्यासाठी जो आकडा हवा होता तो आकडा तुम्ही जरूर बनवला. बट टोटल डिफेंड करत असताना कुठेतरी रिस्ट्रिक्ट जितक्यावरती करायचं होतं तितक्यावरती आता करता येणार आहे की नाही हा अजूनही प्रश्न आहे. पण या ज्या रन्स येतात त्या टोचत आहेत टीम स्वराज्य महाबळेश्वरला. आता ही दिशा खराब. बॉलही आता बाहेर गेलाय. संकेत 4 वर्ष प्रशिक्षण या खेळाडूने घेतलंय. स्पेशली पुणेला तो गेला होता. फक्त त्याला MCS ID कार्ड नाही मिळालं ती वेगळी गोष्ट आहे. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. डॉट बॉल दरम्यान येतोय. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला पोहोचवतोय. 66 झालेला. डॉट बॉल आणखीन एक आला आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा. बघा खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये एका क्षणालाही असं वाटलं नाही की बॅटर सिरियसनेस अथवा काही गोष्टी दिसतात. अगदी सहजरित्या मजा मस्तीमध्ये रन 70 झाल्या आणि बॉल लागले त्या ओव्हरमध्ये. षटक समाप्त. ओव्हर कंप्लीट. ओव्हर कंप्लीट आहे. दोन्ही स्कोरर सांगतात ओव्हर कंप्लीट आहे. 6 बॉल लागलेत आता या सामन्यामध्ये. अगदी हसत खेळत 70 झाला 4 ओव्हरमध्ये आणि एका ओव्हरचा खेळही राहिला. भेकवली संघाने टॉस जिंकला आणि निर्णय काय चला पुढील सामना टॉस ज्या टीमने जिंकला प्लीज निर्णय पोहोचवा. ड्राईव्ह केला 4 आणखीन. गॅप मध्ये बॉल आणखीन एक चौकार. डॉट बॉल त्यामुळे येतोय. आणि खरं तर या अंतिम सामन्यामध्ये आता स्पेशली सुलावाडा भिलार संघाचं काम घोटेकर संघाने केलं की काय असं वाटायला तर लागलं. पण सामना जेव्हा संपेल तेव्हा NRR आपल्या समोर येईल. आणि अजून जर आपण पाहिलं जिंकण्याकरिता करायचं 44 आणखीन हव्या आहेत. नो बॉलचा इशारा तिथे आला. शिंदे सर नो बॉल आहे का आणि या 2 धावा मिळतील. 1+1. ड्राईव्ह केला आहे. फिल्डिंग यावेळेस चांगली आहे फिल्डिंग. बॉल स्टॉप केला तिथे दिनेशजी आहेत आणि आता बॉल राहिलेत. शेवटचा बॉल आणि अंतिम बॉल पाहावं लागेल. येईल रनआउटची विकेट. सामना समाप्त झाला आणि टोटल जर आपण बघले तर